हा जो विषय आहे जवळपास 500 वर्षापूर्वीचा विषय आहे। त्यामुळं आज राम मंदिर होतंय ही लोकशाही आहे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। आज जो देशामध्ये इतक्या दिवस ज्या वादाच्या भोवती राजकारण समाजकारण फिरलं, अनेकांचं त्यामध्ये नुकसान झाले, अनेकांचं त्यामध्ये जीव देखील गमावा लागला। रामराज्य कशाला म्हणायचं? ज्या देशामध्ये शेवटच्या माणसाचं ऐकलं जातं, शेवटच्या माणसाची समस्या सोडवली जाते, शेवटच्या माणसाला न्याय दिला जातो, त्याला रामराज्य म्हणायचं। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज अयोध्येमध्ये प्रभू श्री रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि यानिमित्त संपूर्ण देशात आनंदाचं, उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे। आज पंढरपूर शहरामध्ये सुद्धा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद सर्व धर्मीयांनी साजरा केलेला आहे। ऐतिहासिक अशा होळकरवाड्यामध्ये जे राम मंदिर आहे, इथे आज दुपारी 12 वाजता राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सर्व धर्मीयांनी मिळून आरती केलेली आहे। त्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, या सर्व धर्माच्या जाती धर्माच्या लोकांनी आरती केली आणि त्यानिमित्त उपस्थित असलेला बशीर शेख हा आपल्या सोबत आहे आणि नेमकं आजच्या दिवशीच्या त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण बशीरला विचारणार आहोत। बशीर, आज जी आरती झाली, आज अयोध्येमध्ये राम मंदिर होतं हे तर सर्वश्रुतच आहे, काय सांगशील, काय भावना यावेळी? सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। आज अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर येते, प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी होते। खऱ्या अर्थानं संबंध देशामध्ये एक आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे। तसंच वातावरण पंढरपूरमध्ये देखील आहे। आज पंढरपूर येथील अहिल्या होळकर वाड्यामध्ये जे राम मंदिर आहे, या ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीनं आरती करण्यात आली। या ठिकाणी व्यवस्थापक आदरणीय आदित्यजी फतेपूरकर साहेब यांनी हा योग घडवून आणला आणि या आरतीला सर्व धर्मीय समाजातील प्रतिनिधी बांधव उपस्थित होते। या आरतीच्या निमित्तानं आपण एक विषय नेहमी समाजात पाहतो की असं समजलं जातं की मुस्लिम धर्मीय जे आहेत त्यांचा राम जन्मभूमी ह्या मंदिराला विरोध आहे, असं एक चित्र निर्माण केलं जातं। या संदर्भात काय वाटतं, तुझ्या काय भावना आहेत? मला नाही वाटत राम जन्मभूमीला विरोध वगैरे काय, कारण हा जो विषय आहे जवळपास 500 वर्षापूर्वीचा विषय आहे। त्यामुळं आज राम मंदिर होतंय ही लोकशाही आहे आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। आज जो देशामध्ये इतक्या दिवस ज्या वादाच्या भोवती राजकारण समाजकारण फिरलं, अनेकांचं त्यामध्ये नुकसान झाले, अनेकांचं त्यामध्ये जीव देखील गमावा लागला, अनेक जण शहीद झाले। खऱ्या अर्थानं आज रामराज्य आपल्या देशामध्ये येते ही आनंदाची गोष्ट आहे। रामराज्य कशाला म्हणायचं? ज्या राज्यातला शेवटचा माणूस सुखी समाधानी राहतो, ज्या राज्यामध्ये शेवटच्या माणसाला न्याय दिला जातो, ज्या राज्यामध्ये शेवटच्या माणसाचं ऐकलं जातं, त्याला रामराज्य म्हणायचं। आज रामराज्य ते आनंदाची गोष्ट आहे। अशी परिस्थिती आता आहे असं वाटतं का तुला? हो, परिस्थिती आहे आताची परिस्थिती तशीच आहे। कारण ग्राउंड लेवलला ज्या वेळेला आपण राहतो त्यावेळेला आता मला कधीच वाटलं नाही मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, माझे मित्र हिंदू आहेत किंवा त्या ठिकाणी काही वेगळी परिस्थिती आहे, कधी नाही। आम्ही एकमेकांच्या अडचणीत संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो। त्यामुळं हा काय वाद वगैरे आहे काय मला पटत नाही ते। आज संपूर्ण भारतीयांचं खरं तर प्रभू रामचंद्र हे एक वचनी, एक पत्नी, एक बाणी म्हणून मर्यादा पुरुषोत्तम असं त्यांचं वर्णन केलं जातं। त्यामुळं फक्त मुस्लिम किंवा हिंदूंचाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे ते आदर्श म्हणून मानले जातात। आज अनेक लोकांनी या मंदिरासाठी जी लढा दिलेला आहे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय असं वाटतं। मगाशी तूही खूप छान मोठ्या आवाजात घोषणा देत होता जय श्रीरामच्या, आणि त्यात सर्वसामान्य माणसाचं काय नजरिया असेल त्याकडे बघण्याचा? खरं तर सर्वप्रथम वंदनीय, आदरणीय, पूजनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, तसेच देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीजी, तसेच या ठिकाणी राम मंदिर व्हावं म्हणून ज्या राम भक्तांचं सहकार्य त्या काळात आदरणीय लालकृष्णजी अडवाणी साहेब असतील, त्यांनी रामराज्य रथयात्रा संबंध देशभरामध्ये काढून या कामी जनजागृती केली। आज त्या कामाला यश आलेलं आहे आणि त्यांच्या लढ्याला ज्या रामभक्तांनी योगदान दिलं अशा सर्वच रामभक्तांचं मनापासून अभिनंदन करतो। असं सांगितलं जातं की मुस्लिम जे आहेत ते राम मंदिराच्या विरोधात आहेत किंवा राम मंदिर झालेलं मुस्लिमांना आवडलं नाही, असं एक चित्र निर्माण झालं, काय सांगशील?
नाही, अजिबात तसं काय नाही चित्र निर्माण झालेलं. मला आजही आठवत आहे चांगलं. माझे आजोबा मला सांगायचे, 1 रुपयाचं नाणं असायचं, नाण्याची ही बाजू म्हणजे राम आणि ही बाजू म्हणजे रहीम. राम रहीम एक आहे. आणि आज आनंदाचं वातावरण देशबंध देशभरामध्ये आहे. या आनंदात आम्ही सहभागी आहोत. त्यामुळं मुस्लिम विरोधी होते वगैरे असं काही नाही. त्या वेळेचा मुळामध्ये तो 500 वर्षापूर्वीचा वाद, त्या वादात तुम्ही आम्ही काही बघितले का अयोध्या कुठं होतं, राम मंदिर बापरे. त्यामुळं ही लोकशाही मानणारा देश आहे. आलेल्या निर्णयाचं स्वागत करून या देशामध्ये आपण गुण्यागोविंदानं राहणं. आज तुम्ही म्हणता हिंदू मुस्लिम हा जो विषय वादाचा निघाला, ज्यावेळेला मी दवाखान्यात पडतो एखादा मुस्लिम युवक, त्याला रक्त लागतं, त्यावेळेला हिंदूचं रक्त आहे का मुस्लिमाचं आपण कधी बघतो का? रक्त हे कुणाचंही माहीत नाही, त्यामुळे त्या माणसाचा जीव वाचणार आहे. त्यामुळं हिंदू मुस्लिम वगैरे काय नाही. हाच धागा पकडून पुढे एक प्रश्न असा विचारेन की बऱ्याचदा असंही परसेप्शन समाजामध्ये क्रिएट केलं जातं की भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे किंवा काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष आहे, असं बऱ्याचदा सर्वसामान्य बोललं जातं. नेमकं काय सांगशील, BJP हा मुस्लिम विरोधी पक्ष आहे? BJP हा मुस्लिम विरोधी पक्ष असं म्हणता येणार नाही, कारण जास्त काय मागं जाण्याची गरज नाही. आपण परवाच बघितलं, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे सोलापुरामध्ये आले होते. सोलापुरातील रेनगर ह्या देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं त्यांनी लोकार्पण केलं आणि जवळपास 15,000 घरांचं त्या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे. आणि त्यामध्ये जे लाभार्थी जर का तुम्ही बघितले तर 8,000पेक्षा जास्त लाभार्थी मुस्लिम समाजाचे आहेत. मग आपण कसं म्हणणार मग मुस्लिम आहे का भाजप? मुस्लिम विरोधी नाही अजिबात. किंवा एखादी शासकीय योजना असेल, मदत असेल, शिक्षणमध्ये काय मदत असेल, ती योजना देत असताना कधी सरकार म्हणून बघत नसतं. तो जो पेशंट आहे, रुग्ण आहे, त्याला एखादी मदत देताना तो मुस्लिम आहे का हिंदू आहे बघून त्याला मदत केली जात नाही. त्यामुळं सरकार चालत असताना ते देशाचे पंतप्रधान आहेत, तो एखादा मुख्यमंत्री हा राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळं पक्ष भाजप हा मुस्लिम विरोधी आहे असं माझा अजिबात वाटत नाही. नाहीतर मग त्यांनी ते घरच दिलं नसते, फक्त हिंदूंनाच घरं वाटप केली असते तिथं, असं नाही का? तसंच पण काँग्रेसवर हा आरोप केला जातो की हा हिंदू विरोधी पक्ष आहे. असं म्हणजे फक्त BJPच्याच बाबतीत असं होतं असं नाही, सगळ्यांच्या म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत त्याला जाणीवपूर्वक ठरवलं जातं किंवा एक क्रिएट केलं जातं चित्र की हा हिंदू विरोधी पक्ष आहे. नाही, तसं काही चित्र नाही. ज्या वेळेला 100% निवडणूक ज्या वेळेला येते त्यावेळेला राजकीय विचारधारा प्रत्येक पक्षाची वेगळी आहे. प्रत्येकाला आपली वोट बँक टिकवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे घेऊन वेगवेगळ्या समाजाच्या पाठीशी उभं राहावं लागतं. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु एखाद्या वेळेला एकदा का सरकार स्थापन झालं की ते देशाचे नागरिक आहेत ह्या भावनेनं त्या सरकारचे मधील प्रतिनिधींना, त्या नागरिकांना मदत करावी लागते, त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागतं. मग तिथं काँग्रेस असो किंवा भाजप असो हा विषय नाही. आणि काँग्रेसच्या सुद्धा काळात राजीव गांधी आरोग्यदायी योजना होती, त्या योजनेच्या अंतर्गत अनेक रुग्णांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेता आलाय. मग ते काय फक्त मुस्लिमांनाच दिला का? हिंदूंनाही दिला, मुस्लिमांना दिला. पक्ष एका जातीचा, एका विशिष्ट धर्माचा कधी राहतो, निवडणुकीच्या आधी निवडून आल्यानंतर तो देशाचा होतो. ती जी व्यक्ती त्या पदावर बसते देशाच्या हितासाठी काम करते. त्यामुळं तिथं काय कोणता पक्ष कोणत्या जातीविरोधात, धर्माविरोधात असं काय म्हणायचं कारण नाही. आज सकाळी तू आरतीमध्ये सहभाग घेतला होता. जाता जाता राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं जाता जाता काय सांगशील सगळ्यांना? जाता जाता मी एवढंच सांगेन की सर्वप्रथम हे राम मंदिर आज उभा झालेलं आहे. देशभरामध्ये अतिशय आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे. हे राम मंदिर होण्यासाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी, तसेच आपल्या देशाचे माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणीजी यांनी रामराज्य रथ संबंध देशामध्ये काढून याविषयी जनजागृती केली आणि त्यांच्या लढ्याला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे. या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत ज्या ज्या कारसेवकांनी, ज्या ज्या सहकार्याने राम मंदिर व्हावं म्हणून योगदान दिलं, अशा सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न, किंबहुना दोन समाजामध्ये, संबंध देशामध्ये ह्या प्रश्नावरती नेहमीच चर्चा, वादविवाद चित्र झाल्याचं आपण बघितलेलं आहे. ह्याला कुठंतरी पडदा पडलेला आहे आणि आज नरेंद्रजी मोदी साहेबांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. कारण आज खऱ्या अर्थानं रामराज्य आपल्या देशामध्ये आलंय असं म्हटलं तरी चालेल. रामराज्य कशाला म्हणायचं? ज्या देशामध्ये शेवटच्या माणसाचं ऐकलं जातं, शेवटच्या माणसाची समस्या सोडवली जाते, शेवटच्या माणसाला न्याय दिला जातो, त्याला रामराज्य म्हणायचं. आणि खऱ्या अर्थानं रामराज्य आलं हे देशासाठी आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन,
पुनश्च एकदा सर्व देशवासियांना, सर्व रामभक्तांना आजच्या राम प्रतिष्ठापनेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज या प्रसंगी एवढंच सांगेन शेवटी मैं मुस्लिम हूँ तू हिंदू है दोनों इंसान। मैं मुस्लिम हूँ तू हिंदू है दोनों इंसान। ला मैं तेरी गीता पढ़ लूँ तू पढ़ ले मेरी कुरान। ला मैं तेरी गीता पढ़ लूँ तू पढ़ ले मेरी कुरान। अपने तो दिल में है दोस्त बस एक ही अरमान। अपने तो दिल में है दोस्त बस एक ही अरमान। एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान। एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान। क्या बात। जय श्री राम। क्या एक थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान ह्या विचारानंच आपण थांबूया, कारण हा विचार जर प्रत्येक मनात रुजला तर एक दिवस जगातील सर्व वाद आणि सर्व भांडण संपून जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।